नमस्कार सर्वांना. चला तर काही खरेदी करण्यासाठी आम्हाला जायचं होतं बाहेर, त्यासाठी अभी तयारी चालू आहे. चला तर आता टाईम झाला होता मुलांना घ्यायचा, तर मग मुलांना घ्यायला मी स्टॉपवर गेले. मुलांना घरी घेऊन आल्याच्या नंतर मग मुलांचा नाश्ता, मग नाश्त्याला काय वेगळं बनवणार दुपारी त्यासाठी मी बनवले होते. सगळ्याचा इथे नाश्ता झाला आणि त्यानंतर आम्ही झालो रेडी. आम्हाला आता निघायचं होतं बाहेर. काय खरेदी करण्यासाठी मला जायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. चला तर हे ऑनलाईन मी स्टँड मागवलं होतं, पण हे खूप छोटं आलं कारण माझा माठ खूप मोठा आहे आणि हे छोटं आलं. त्यासाठी मला हे मोठं बघायचं होतं, त्यासाठी मला मार्केटला जायचं होतं, पण तिथं काही मला भेटलंच नाही आहे. मी दुसरंच हे सामान घेऊन आली. त्यानंतर मी येतानाच पाणीपुरी घेऊन आली होती. इथून खूप छान भेटते तिथं, त्यामुळं मी येतानाच पार्सल घेऊन आली होती घरी मुलांसाठी. तर मग इथं ही पाणीपुरी खूप छान आहे, टेस्टला पण खूप छान लागते, म्हणून मी नेहमी ही पार्सल घेऊन येत असते. हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये कुठून घेते ते मी शेअर केलेलं आहे, त्यामुळे खूप छान लागते. आम्ही पार्सलच घेऊन आलो होतो. पण असं नाही की पाणीपुरीचा स्वयंपाक जरी नसला तर मुलांची टेस्ट चालू आहे, त्यामुळे मग मला इथे क्वेश्चन पेपर काढून घेतला आणि कारण जे सकाळी उठल्यावर हे पूर्ण सॉल्व करण. इथे क्वेश्चन पेपर मी रेडी करून ठेवला होता आणि आता रात्रीचे 10:30 वाजले होते आणि माझे कपडे पण बाकी होते काढायचे. त्यासाठी मी आता कपडे इथं काढून घेते आहे आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हे ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.